सोनई डेअरी संस्थेचे प्रमुख दशरथ माने आणि त्यांचे सुपुत्र प्रवीण माने यांनी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच सुप्रिया सुळे यांची साथ सोडली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माने कुटुंबाने सुनेत्रा पवारांना आपला पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे इंदापूरमधलं राजकीय गणित बदललेलं आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। एका दिवसात सोनाई अजितदादांकडे, फडणवीसांनी पवारांचा प्रचार प्रमुख फोडला। प्रवीण माने अजित पवार गटात, बारामतीच्या रणधुमाळीत शरद पवारांना मोठा धक्का बसलाय। इंदापुरातले पदाधिकारी, शरद पवारांचे कट्टर समर्थक, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी अजित पवार गटात जाणार असल्याची घोषणा केली आहे। सोनाई डेअरीचे प्रमुख असलेले प्रवीण माने सुप्रिया सुळे यांचे इंदापूर तालुका प्रचार प्रमुख होते। मात्र 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माने यांच्या इंदापुरातल्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती। बारामतीची लढाई जिंकण्यासाठी अजित पवारांचे विरोधक आपलेसे करण्याची फडणवीसांची रणनीती यशस्वी होताना दिसते। फडणवीसांच्या एका दिवसाच्या दौऱ्यामुळे इंदापूरमधील राजकीय गणितं बदलली आहेत। अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं प्रवीण मानेंनी सांगितलं। माने कुटुंब नेहमीच पवार कुटुंबासोबत या ठिकाणी राहिलेलं आहे। सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचे हात बळकट करून दादांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही माने परिवारानं किंवा सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर व इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी सन्माननीय अजितदादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रवीण मानेंवर दबाव असल्याचं म्हटलं होतं। आमदार रोहित पवार यांनीही माने मनाने गेले की त्यांना मारून मुटकून नेलं हे बघावं लागेल अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे। त्यांचा मोठा व्यवसाय आहे, मोठी उलाढाल त्यांची खऱ्या अर्थाने आहे। ते मनापासून गेलेत का मारून मुटकून त्यांना तिथं घेऊन गेलेलं आहे हे खऱ्या अर्थाने आपल्याला बघावं लागेल। पण ते तिथं गेले असले तरी मला विश्वास आहे की तिथे असणारी जनता आणि कार्यकर्ते हे आपल्याबरोबर आहेत। सुप्रियाताई 3 लाख लीडली या मतदारसंघामधून परत एकदा खासदार होतील असा विश्वास लोकांमध्ये गेल्यानंतर आम्हा सगळ्यांना वाटतो। कोण आहेत प्रवीण माने पाहूयात। प्रवीण माने सोनाई डेअरी संस्थेचे प्रमुख आहेत। पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते शरद पवारांसोबत राहिले। सुप्रिया सुळेंच्या इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख होते। माने कुटुंब हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटाचा पुढील विधानसभेचा चेहरा म्हणून प्रवीण माने यांच्याकडे पाहिलं जात होतं। प्रवीण माने अजित पवारांसोबत आल्यानं इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे यांना फटका बसू शकतो। हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर फडणवीसांनी इंदापूरमध्ये आणखीन एका अजित पवार विरोधकाला आपल्या बाजूने वळवलंय। त्यामुळे लोकसभेला सुनेत्रा पवार यांना इंदापूरमधून मोठी आघाडी मिळू शकते असा अंदाज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।